सोड लागेल ते लागेल लागेल सोड अगं लागेल लागेल सोड ते सोड 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 लागेल माणसं आली बघ की जरा. सावे, ही काय वेळ आली ग आमच्यावर. आजपर्यंत तुझ्या परीक्षांचा, शाळेचा, स्पर्धांचा फॉर्म केवढ्या अभिमानानं भरला आम्ही. एवढी हुशार मुलगी तू आणि हा कसला फॉर्म भरायची वेळ आली आमच्यावर. अनुराधाताई, तुम्हाला मला काय वाटत असेल आता याची जाणीव आहे मला, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. ऐका माझं, त्या फॉर्मवर सही नका करू. सावी जशी आहे ना तशी आम्ही तिला सांभाळू. खरंच तो फॉर्म द्या बघू इथे. सावे, 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 हळूहळू सावकाश. जवळ जवळ नाही यायचं. अगं सावकाश, तुला लागेल. अरे सावी, सावी थांब थांब थांब. लागेल बाळा तुला. सावी खाली घे. सावी, सावी अगं तुझ्यासाठी जीव तुटतो ग म्हणून सांगतोय. अगं तुला लागेल. हा, तुझ्या चांगल्यासाठी सांगतो की नाही. तुझ्याबद्दल काळजी वाटते. ऐक माझं. मॅडम, ह्यांचा फॉर्म भरलाय? नाही अजून. लांब राहा. जवळ जवळ नाही यायचं. लांब.
ह्यांच्यासोबत कोण येणार आहे? मी येणार आहे. आपण कोण? मी आजोबा आहे तिचा. आणि मी पण येते. हा आई, मग मला वाटतंय तू नको जाऊस. केतन, असू दे. अरे बाबा, आईचं काळीज आहे ते. पुरीला असे एकटीला सोडून कसं राहावल तिला? ठीक आहे, आम्ही येतो बरोबर. मला घेऊन जा फ्रेंड. अनुराधाताई, सावरा स्वतःला. आपण हे सगळं सावीच्या भल्यासाठी करतोय ना. अनुराधा, पुरी जरा धीरानं घे. असं रडून निरोप देणार आहेस का आपल्या सावीला? हं? जरा खंबीर हो आणि मग काळजी करू नको. आपली सावी नक्की बरी होणार आहे आणि बरी होऊनच घरी येणार आहे. त्यासाठी तरी तिला तिकडे जावं लागणार का नाही पोरी? केतन, आम्ही हे सावीला सोडून तू घरी जा. नको काळजी करू. चल. सावे, 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 मला किती स्वप्न बघितलेली ग तुझ्यासाठी. तुझा आणि दैन्याचा सुखाचा संसार बघायचा आम्हाला. हे सावे, हे समजा काय होऊन बसला ग बाळा. तुझी ही अशी दवाखान्यात मला पाठवणी करावी लागल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ग. अनुराधाताई, सावरा स्वतःला. अनुराधा, आपल्या सावीच्या भल्यासाठी निर्णय घेतलाय ना आपण ह्यो. ते बघ, ती नक्की बरी होणार आहे. तू मन खंबीर कर तुझं. मी सांगतो ना तुला. आपली सावी नक्की बरी होऊन घरी परत येणार आहे. गुड बाय सावी नाईक. तुझा आणि आमचा संबंध आता कायमचा संपला. परत तुझं हे सावट माझ्या घरावर मी कधीच येऊ देणार नाही.
पुरी अगं नाही हे बघ, शांत हो. अगं सावी सावी पुरी हे बघ आपल्याला जायचंय. तोंड गोड करा. फायनली आपण जिंकलो. आत्या, तुम्ही जेव्हा मला हा प्लॅन सांगितला ना तेव्हाच मी ही मिठाई मागवून ठेवली बघा. हो, कारण मला माहित होतं माझ्या आत्यांनी प्लॅन केलाय ना, मग तो प्लॅन आत्या सक्सेसफुल करूनच दाखवणार. अरे मग काय आई कोणाची आहे? आपली आपली पण आई, त्या सावीला बित्रवायला जी काय मजा आली ना, काय आता लय मजा आली. तू पण लय भारी काम केलंस. असं वाटलं ना इतक्या दिवसाचा सगळा बदला का नाही असा पूर्ण झाला. तिच्यामुळं लय सोसलंय. माझ्या बायकोला फितवून मला जेलमध्ये पाठवला. आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये बसल बोंबलत. फ्रेंड फ्रेंड ससुल्या ससुल्या. तुला सांगतो आईनं पण ना लय कमाल केली बघ. तुला सांगतो ना, आपल्या नातीची अवस्था बघून कने त्या थेरड्याचा ना आयुष्याचा बाजार उठला असेल. खरंच सांगतो तुला. नाही पण आई तू कमाल केली बरं का. आईनं एका दगडात 2 पक्षी मारले. 2 पक्षी. हा, सावीला तरी येड लावलंच, पण त्या थेरड्याची हेकडी पण मोडली. वा. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघाली होती ना. मुजुमदारांच्या घरावर राज्य करायचं होतं ना तिला. काय सांगू तुम्हाला, त्या कार्टीला मी कसं सहन करत होती ना ते माझं मलाच माहित. पण असो, आता सावी नाईक हे नाव आपल्या आयुष्यातून कायमचं संपलेलं आहे. हो ना,
आणि आता धैर्य फक्त माझे होणार आहेत, फक्त माझे. हो हो ना आत्या. काय झालं आत्या? तुम्ही माझं आणि धैर्यांचं लग्न लावून देणार ना आता? देणार. तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार. पण त्याआधी सावी नावाचं जे भूत धैर्याच्या डोक्यात आहे ना, ते कायमचं काढून टाकलं पाहिजे. आत्या, तुम्ही काळजीच करू नका. अशी प्रेमाची जादू करेन मी धैर्यांवर, त्या सावीला ते कायमचं विसरून जातील. बरं मी काय म्हणतो, जरा लईच धावपळ झाली ना. हा, माझी तर लय झाली. अंग लय दुखायला लागले. दादा जरा श्रमप्राशन होऊन जाऊ दे का? करू की, जोरदार करू. फ्रेंड प्रॉमिस. फ्रेंड पक्का प्रॉमिस. भास्कर दादा, पार्टी तर झालीच पाहिजे. होय की. सावी, सावी मी आलोय. सावी, चांगला जोरदार बेट ठेवू मस्त. पण नीता वहिनी आणि अवंती वहिनी, त्यांचं काय? त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे बघायला पाहिजे ना. सावी, सावी, सावी मी आलोय बघ. सावी, त्यांना सतत त्या सावीचा पुळका असतो आणि त्यांना आपलं पार्टी प्रकरण कळेल तर मग ते धैर्यांना सांगू शकतात. त्यांनी हे धैर्यांना सांगायला नको. भारी ना. सावी, 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 कुठं लपून बसली बरं आमची सावी? चल 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 पटकन बाहेर ये बरं. सावी अगं सॉरी की, आता चूक झाली माझी. पण फ्रेंड आलाय ना आता परत, आणि फ्रेंडवर ना इतका वेळ असं रुसून राहायचं नसतं. ससुल्याची अशी अवस्था कशी झाली? आणि सगळी खोली एवढी अस्तव्यस्त. ती बरी असेल ना? काही काही झालं नसेल ना तिला?
सावी सावी या इराची ना जीभ काळी असं वाटायला लागले. जरा नाही बडबडली तोपर्यंत धैर्य लगेच घरी आलाच. आता जर ती येडी घरात दिसली नाही ना तर अख्खं घर डोक्यावर घे. सावी कुठे आहे असं विचारल्यावर काय करणार आहे? काय करणार आहे सांग की. अरे हेच सांगायचं का बाबा तुझ्या बायकोला आम्ही येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकले, मग तो अख्खं घर डोक्यावर घेईल. मग त्याच्यानंतर त्याला काय समजवायचं ना त्याचा विचार करतात. हा हे गप्प बसा ना, मूर्ख नुसते. आणि जरा हळू बोला, आतमध्येच आहे ना तो. शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर मांडवाला आग लागली तशी गाते तुमची. आई बोल. आई वहिनी सावी कुठे आहे? आई आई सावी कुठे आहे? काय चाललंय इथं? आई मी काहीतरी विचारतोय, सावी कुठे आहे? धैर्य, माफ कर आम्हाला. आम्ही सगळेच तुझे गुन्हेगार होतो. आमच्याकडे पण पर्याय नव्हता रे, नाईलाज होता आमचा. आई काय बोलतेस तू? नक्की काय झालंय? सावी कुठे आहे? सावीची जबाबदारी तू आमच्यावर टाकून गेला होतास, पण आम्हाला नाही सांभाळता आली ती. तू इथे नव्हतास म्हणून ना काहीतरी विचित्रच वागायला लागली होती, अशी आम्हा सगळ्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेली होती. ती सारखी तुला आवाज देत होती, फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. तू नाही दिलीस किंवा तू कुठे दिसला नाहीस ना तर अशी काहीतरी बिथरल्यासारखी व्हायची. आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला तिला सांभाळायचा, पण नाही रे, एवढंच नाही. आम्हा सगळ्यांच्या अंगावर तर ती आता तुरा घेऊन धावत निघाली होती मारायला. खरंच. आणि तिच्या त्या लाडक्या ससुल्याची अवस्था बघितलीस ना तू? ती पण तिनेच केली. अरे ऐकायला तयार नाही, कोणाकडे बघायला तयार नाही, सारखं आपलं मागे धावते सुरा घेऊन. शेवटी नाईलाजाने मी अनुराधाताईंना फोन करून इथे बोलावून घेतलं. भाऊ आणि अनुराधाताई इथे आले होते, पण त्यांचंही ती ऐकत नव्हती. हो धैर्य, आत्यांनी तिला समजवण्याचा, शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती खूप चिडली होती, कोणाचं काहीही ऐकत नव्हती आणि घरात आग लावायला सुद्धा निघाली होती. पण एवढं हायपर होण्यामागं कारण काय होतं? ते पोलीस, ते तुला अटक करून घेऊन गेले ना. ते तुला घेऊन गेले नसते ना तर हे सगळं घडलंच नसतं. एक तर दिवसभर त्या पोरीनं काय काय सोचलं होतं, त्यात तू घरात नाही म्हटल्यावर ती अशी वागायला लागली रे. तिला घरातले आम्ही सगळे
शत्रू वाटायला लागलो. नीता अवंतीला विचारणार, त्या दोघींनी पण समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण नाहीच रे, कोणाचंच ऐकत नव्हती. आणि हो, आर्यावर पण तुला घेऊन मारायला निघाली होती माहिती. हो भाऊजी, ती सगळ्यांच्या अंगावर धावून जात होते. यांच्या तर मागे चाकू घेऊन लागले होते. आम्ही सावीला असं कधीच बघितलं नव्हतं. आम्ही सुद्धा तिची अवस्था बघून हादरून गेलो होतो. कुणाला काय करावं काही कळत नव्हतं. बस बस करा. सावी, असं काही करणं शक्यच नाहीये. मला सांगा, सावीला कुठं ठेवलंय तुम्ही? बोला काहीतरी. अरे बोला की काहीतरी. ते म्हणजे ती कोणाचंच ऐकत नव्हती म्हणून. म्हणून काय आई? म्हणून भाऊंनी आणि अनुराधाताईंनी मिळून डिसिजन घेतला आणि तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. हडळ मी हडळ. आता या झाडावर आणखी एक हडळ येणार. बाजूला हो की देऊ शक. मी समजवलं. मी म्हटलं नाही गरज आहे या सगळ्याची. आम्ही आहोत सांभाळायला. पण ते दोघे पण खूप खचून गेले होते रे. म्हणजे आमची डोकी नंतर काही काम करत नव्हती. काय करावं म्हणून आम्ही तिला. म्हणून तुम्ही सावीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. सॉरी धैर्य, पण आमच्याकडे खरंच काही पर्याय नव्हता. खरंच काही पर्याय